बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेतल्यानंतर आपण थेट भंडाऱ्यात जातोय। एक महत्त्वाची बातमी आहे। भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाचा मोठा फटका हा तुरीच्या पिकाला बसलाय। तुरीच्या पिकावर अळी या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पिकं सुकून जात आहेत। तुरीचे पीकही बहरलेलं असतानाच किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र चांगलीच चिंता वाढली आहे। महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अद्याप रोगाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूयात। भंडारा जिल्हा हा धान भात उत्पादकांच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो। भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे धानाचे उत्पादन घेतले जाते, मात्र त्यासोबतच तूर पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते। सध्याच्या घडीला एका शेतामध्ये आपण बघू शकता एकंदरीतच या तूर पिकाला वातावरणाच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। संपूर्ण जे तूर आहे पीक आहे संपूर्ण वाढलेली आहे एकंदरीतच, आणि त्याच्यामुळे जे भंडारा जिल्ह्यातले अनेक असे शेतकरी आहेत त्यांना तूर पिकाच्या मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे। जिल्ह्यातील 7 तालुक्यात या तूर पीक खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, आणि या सगळ्या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, तूर पिकाच्या मोठ्या प्रमाणात फटका बसलाय, काय सांगाल एकंदरीत? त्या आता काय आहे, ती औषधी मारायची होती, ती औषधी आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि अडचणीत सापडल्यामुळे आपण मारू शकलो नाही, आणि त्यामुळे किड्याचा पण जास्त प्रमाण वाढला आणि ढगाळ वातावरण त्यामुळे जास्तच अडचणीत सापडलेला। यावेळेस किती तूर होईल का तुम्हाला? तूर ते काय ती ज्याला तर 2 पहिल्या 4 पहिल्या बस, त्याच्यानंतर तर काही होऊ नाही शकत। पूर्ण औषधीचे खर्च ते सुद्धा निघणार नाही शेतकऱ्यांना, त्यामुळे यंदा जे तूर पीक शेतकरी आहेत ते खऱ्या अर्थानं आर्थिक संकटात सापडलेले आहेत। तेजस मोहतोळे, NDTV मराठी, भंडारा।